निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। त्याला एखादी वस्तू भेट म्हणून आपण द्यायला हवी। आता ती वस्तू कोणती असावी याचा विचार आपण सगळे करूया। होय गुरुदेव, चरपटीनाथाला आपण अशी गोष्ट द्यायला हवी जी त्याला आत्ताही उपयोगी पडेल आणि भविष्यातही। आणि त्या वस्तू मागे काहीतरी खोल अर्थ असायला हवा। चरपटीनाथ आता बाल स्वरूपात आहेत, तर त्यांना त्या वस्तूशी खेळताही यायला हवं। मला वाटतं आपण अशी वस्तू देऊयात की ती वस्तू पाहिल्यानंतर चरपटीनाथांना श्री महादेवांची आठवण यावी। चरपटीला आपण श्री महादेवांचं वाद्य डमरू देऊयात। ही अद्भुत कल्पना आहे गुरुदेव। यापेक्षा उत्तम भेट वस्तू असूच शकत नाही गुरुदेव। ओम होम जूम सह ओम भूर्भुवस्वः ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बंधना मृत्योर्मुक्षीयमामृता ओम स्वः भुव भू ओम सः ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। मला या घरात नकोय बस। हो जरा शांत हो। प्रवास करून आलोय आपण, 4 घटका बस, जेवण करू, शांत हो, मग बोलू। सुनमई पाणी काढा, स्नान करून घ्या, भोजन करू आणि मग बोलता येईल सगळ्यांशी। मला तर या घरात आल्या आल्याच नकोसं वाटायला लागलंय। आई चला मी तुम्हाला स्नान करायला पाणी काढून देते। आई अण्णा तुम्ही आवरून घ्या, मग बोलू आपण। अरे पण वासुदेवा, तू घरात होतास ना रे, मग तुझ्या देखत हे सगळं कसं घडलं रे? अगं आई तुला सांगितलं ना मी मंदिरात होतो, माझ्या माघारी हा सगळा प्रकार घडलाय। मला तर काय बोलावं ना काही कळतच नाही। परमेश्वरा बघतोयस ना रे तू बाबा? अगं आई बाळाला एकदा बघून तरी घे। काय बघायचं त्याला? तो काय देव आहे का बघायला? बघून घे म्हणे, नाही बघायचं मला त्याला। सत्यश्रवा, चंद्रा, काळजी करू नका, आपण बोलू निवा। गोरक्षा, तू शिवस्वरूप आहेस। चरपटीनाथांना भेट वस्तू द्यायचं आपलं ठरलं आहे, त्यामुळे चरपटीला संयुक्तिक भेट वस्तू तूच देऊ शकतोस। गुरुदेव, मी निश्चित प्रयत्न करेन।
गुरुदेव, मला आपले म्हणणे पटते आहे. गोरक्षनाथांनीच चरपटीला ती भेटवस्तू द्यावी. गोरक्षा, जशी आज्ञा गुरुदेव. आदेश. अलख निरंजन. गोरक्षा, अलौकिक आणि साजेशी अशी भेटवस्तू तू निवडली आहेस. चला, त्याला भेटण्यासाठी मन अधीर झालं आहे. आदेश. अलख निरंजन. श्रीपाद, ए श्रीपाद. बोपण्णा, या बसा. सुमती, बोपण्णा आले. हो, आले आले. बरं झालं तुम्ही आलात. तुम्हाला एक विचारायचं होतं. विचारा की मग. दिवसेंदिवस शेतसारा गोळा करून देणं अवघड होत चाललंय. यवनांची आक्रमणं वाढत चाललेली आहेत. तशी परिस्थिती बिघडत चालली. असं वाटतंय काम सोडावं. आहे ते काम करत राहायचे. हे बघा, हे असं आहे. काय हो अण्णा, घरी सगळं ठीक आहे ना? सगळं ठीक आहे. तू पहिले श्रीपादला बोलव बघू. हो, बोलवते ना. श्रीपाद, ए श्रीपाद, बाळा बाहेर ये बघू. काय हो अण्णा, काय झालं? सांगतो सांगतो सगळं सांगतो. जरा शांत राहा. नमस्कार अण्णा. नमस्कार. श्रीपाद, बाळा तुला भेटायला परप्रांतातून 2 माणसं आली आहेत. कोण आहेत ते? मला तरी ती माणसं बरी वाटली नाहीत, म्हणून त्यांना गावातच थांबायला सांगितलंय. आणि हे श्रीपादला सांगायला आलो. या आधी जो अनुभव आलाय त्यावरून असं वाटतं कुणीच यायला नको. त्यांना मी भेटून येतो. नाही हा श्रीपाद, तू अजिबात कुठं जायचं नाहीयेस. मी तुला सोडणारच नाही. अण्णांनी सांगितलंय ना ती माणसं ठीक नाहीयेत म्हणून. आजोबा, मग तुम्ही त्यांना घरी घेऊन या. फार दूरवरून ती मला भेटायला आली आहेत. तुझ्या दृष्टीला काय दिसतंय? ती माणसं कशी आहेत? भली माणसं नाहीत ती. हो ना, मग कशाला आपण त्याच्यात पडायचं? अण्णा, तुम्ही त्या लोकांना गावातच ठेवलं ते फार बरं केलं. आई, मी त्यांना भेटल्याशिवाय ते दोघे जाणार नाहीत.
राहू दे त्यांना गावात. उगाच विषाची परीक्षा नको रे. ठीक आहे, मी त्यांना तसं सांगतो. येतो मी. अण्णा अहो थांबा ना, जेवून तरी जा. सुमती, लेकीच्या घरी वडिलांनी पाणी सुद्धा प्यायचं नसतं. येतो मी. अंतर्बाह्य शुद्ध असणं ही देखील एक साधना आहे. बोला, काय म्हणणं आहे तुम्हा दोघांचं? हे बघा अण्णा, माझं एवढंच म्हणणं आहे. मला मान्य आहे, अशा प्रकारे रस्त्यावर पडलेल्या कोणत्याही बाळाला घरी घेऊन येणं हे योग्य नाहीये. आणि त्या बाळाची पार्श्वभूमी आपल्याला माहिती नाहीये. आणि अण्णा, मी तुमच्या या मताशी सहमत आहे. पण ज्यावेळी ते बाळ मी तिथे पाहिलं ना, तेव्हा मला काहीतरी वेगळं जाणवलं. त्या बाळाचा तिथं असण्याचा आणि माझा तिथे जाण्याचा जरूर काहीसा संबंध असावा असं मला वाटलं. आणि माझ्या मनात करुणा दाटून आली. म्हणून अण्णा, मी त्या बाळाला घरी घेऊन आलो. आणि माझी अशी इच्छा आहे की या बाळाने आपल्या घरीच राहावं. अरे पण तू सुनबाई, तुझं काय म्हणणं आहे? अण्णा, मी कायम माझ्या नवऱ्याच्या पाठीशी उभी राहणार आहे. आणि तसं वचन मी यांना लग्नाच्या वेळेस दिलं होतं. वा 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 वा. म्हणजे उद्या जर तो चोरीमारी करायला लागला तर तेव्हाही तू हेच म्हणशील? अगं आई, पण मी असं का करेन? अरे उदाहरण देते आई. हो, पण त्याचा आणि या उदाहरणाचा इथे काही संबंध आहे असं वाटत नाही मला. अगं ए बाई, शांत व्हा. सुनबाई, तू बोल. अण्णा, मला पटतोय यांचा निर्णय. आणि मलाही असंच वाटतंय की आपण या बाळाचं संगोपन करावं. आता तुमचं सगळ्यांचं बोलून झालं असेल तर मी बोलू? बोला. मला तरी वाटतं आपण या बाळाला घरात ठेवून घेऊ नये. मलाही हेच वाटतं. त्याला आपण कुठेतरी नेऊन सोडूया. दादा, आई, असे होणे आता शक्य वाटत. त्या जीवाला मी घरी घेऊन आलोय. आता त्याला परत सोडलं तर त्याचं पातक माझ्या नशिबी येईल. ठीक आहे, ठरलंय ना तुझं? तुम्ही दोघंही त्या पोराला घ्या आणि घराबाहेर व्हा. अगं, काय बोलतेस? जरा भान ठेवून बोल. अहो, त्यांनी भान ठेवलं होतं का त्या पोराला घरी आणताना? अण्णा, आई बरोबर बोलती. हे दोघं इतकं का हट्ट करतात? हे बाळ काय आपल्या रक्ताचं नाहीये. हो, पण रक्ताची सगळी नाती चांगलीच असतात का? आणि बाळ आपल्या घरात वाढलं तर त्यावर आपलेच संस्कार होणार ना. वसुदेवा, तुझ्या बायकोला आवर हा, नाहीतर तिला म्हणावं तूही जा त्यांच्या बरोबर घराबाहेर. थांबा. आमच्यामुळे
सगळ्या कुटुंबात कलह नको. ह्या घराच्या सुखासाठी आमच्या दोघांचं घराबाहेर जाणंच योग्य ठरेल. सत्यशावा, चंद्रा, असा निर्णय घेऊ नका तू. नाही अण्णा, हाच निर्णय योग्य आहे. चल चंद्रा, आपण आवरायला घेऊयात. येतो आम्ही. अण्णा, अण्णा हो, थांबवा त्यांना. रुक्मिणी, तू मध्ये बोलू नकोस. दादा, दादा, वहिनी, तुम्ही कुठे बाहेर चाललात काय? आम्ही तुमच्या बाळाला बघायला आलतोय. अण्णा, काय हो, काय झालंय का? चंद्राताई, हो, तुमच्या डोळ्याला धारा का लागल्यात? बघ ना रमे, हे दोघे बाळाला घेऊन घर सोडून निघालेत. भेटायचं होतं म्हणून आलोय. आम्ही विचारलं पण आम्हाला येऊ दिलं नाही. मला ठाऊक आहे तुम्ही इथे का आलात. कोण आपण? लय लांबून आलोय जे आम्ही. श्रीपादला भेटायचं होतं आम्हाला. पण श्रीपादला कोणालाही भेटायचं नाहीये. असं का? आम्ही काय पाप केलंय का? तुम्ही तर पापच पाप केले. कसं काय? सांगतो. श्रीपाद, आपल्याला या प्रकारात पडायचं नाही. मी आपल्याला विनंती करतो, या आपण. याआधी आम्ही कधीही कुणाला विनमुख पाठवलेलं नाही, पण आज हा निर्णय घ्यावा लागतोय. क्षमा करा, पण खरंच या तुम्ही. श्रीपाद संग बोलतो आणि जातो. मला ठाऊक आहे तुम्ही कोण आहात, तुम्हाला काय हवंय
आणि तुमचं भविष्य काय आहे. आता तर आम्ही जाणारच नाही इथनं.